एक गाव, ते गावा भितरी एक परिवार वास करता आशिले. ते परिवारा भितरी सहजानोची चैडा नात्रा आजी बरोबरीची जीवन करता आशिलेची. सहजानोची देव धर्म हे बदल अत्यंत विशेष तसले भावन आशिल्ले कुटुंब ते कुटुंब. अशी असताना सहजानोची एक दिवस ते म्हातारीक आजीक थोडेची आरोग्याक समस्या आयले. अनेक कितले डॉक्टर लोक दाखयले, उपचार केले. खंयचे उपचार वेची प्रायः ते आजी उंच परिणामकारी जावंगे न्हू जाल्लीत ना. अशी जावंगे न्हू तिगे चल्ल्याक देवा उंच मस्त भक्ती अशान त्याने प्रार्थना करून घेतले. जर मागेली अम्माक आराम जाल्यारी हांव प्रति वर्षाची सतनाणकत करता म्हणून. कसले चमत्कार जावंक गेले. तिगल्या अम्माक आराम जावचे लागले. तेन्ना ते चल्ल्याक खुशी खुशी तो आजी बी सांगता, अम्मा बी सांगता, पळय हांव सतनाणकत करता म्हणून प्रार्थना करून घेतले. तुका चेतर केताय गेले, तू आराम जाले म्हणून. तेन्ना ते आजी बी खुशी जाले, संतोष जाले. योग्य आसा. सतनाणकते आमी प्रार्थना केली तरी म्हाका चैतन्य लाभ जालो तरी आमी सतनाणकत करया म्हूण सांगे न्हू. सगलोकूची तयार करून घेताची. गांवा भितरी एकलो बरोची ब्राह्मण विद्वांस भटवामुर्ताची थिंग आपयताची. ते प्रकार ते भटमामा सत्ताळाक तरी कतरी घरा येवन पावताची. घरा येवन पावूंक न्हू सत्यनारायण पुजेचे तयारी करताची. सगळे सामग्री हांडवल आशिल्ले. भटमामानी कलश दवरून न्हू सगळे अलंकार करून दवरले. आणि थोड्या वेळा भितरी पुजी सुरवात येता आसा. आयल्यार तसले भटमामाल दोळ्याक थंय एक माजर फिरता आशिल्ली दिसली तेंका सहजानूची. सहजानू भटमामान विचारले, हे माजर कोणाले म्हणून. तेन्ना त्या घरांतल्या लोकांक सांगले, हे आमी पोशिले, आमगेले माजर हय हा म्हण सांगलो. सत्यनारायण कथेची पुजी सुरवात केलो. पुजी सुरवात जावंगे न्हू देवाले नैवेद्य पर्यंत सहजावंगे न्हूची येवन पावले. माजर त्या दिकांनी हे दिकांनी फिरता. ते माजराल दोळे पुराची कातले वळ कितें कटकन दवरलाची थंय प्रसाद कितें दवरला आसा थंय पडता आसा. हे भटमामा दिसले. आतां तरी हे माजर अशी सोडले री. माजरान तरी तोंड घातले री. त्या कातल्या वळ हांय बी घेवन वचे जावत ना, हिंक बी दिवचे जावत ना. वेस्ट हांव आतां कितें करचें आतां. थोडो वकल ना. हुशार आशिल्लो भटमामा तो. सहजानूची ते म्हातारी येद्रा बसून आशिल्ले. अम्मा तुगेले घार एक बुट्टी आसा म्हूण विचारलें ताणें. हय आसा. बेत्ता बुट्टी हांडिले. हांड भितरी ते भटमामान तोडो वकल ना. ते माजराक हाण घेवन राबसून घेवन त्या बुट्टींत धांपले. आनी धांपून तेगे लागीं दवरून घेतले. कोण ताणी कान घातले री. माजर फिरता बसता. कोणें काडचें ना म्हूण लागीं दवरून घेवन मुखाल पुजी करता गेलो. कथा वाचन जाले. कथा वाचन जाल्या नंतर मंगळ आरती जाले. मंगळ आरती जाल्या नंतर लोकांक प्रसाद दिले. प्रसाद दिन जाल्या नंतर सहजानूची भटमामानी तेका जावं तितलो सामान काण घेतले आनी बुट्टे काडलो. माजरा भायर धांडिले आनी ह्यो घरा गेलो. अशी प्रायः ते भटमामानी कितें एक वर्ष सुरवात केले. माजर बी थंय उरले. अशांग न्हू 4-5 वर्ष हेची पद्दती. भटमामानी येवचे सत्यनारायण कथे म्हूण सांगे न्हू. सत्यनारायण कथे सुरू केलेरी भटमामानी माजर हाण घेवन बुट्टी मुळार घालन धांपून घेवन सत्यनारायण कथे सुरवात करचे. आनी त्या पद्दती प्रमाण कथ वाजून घेवन कथ जाल्या नंतर ते बुट्टी ओपन करून दिवचे आनी एक प्रकार घरा वचचे. अशी चलता गेले. प्रायः
हे किती चलता आशिले ते घरात लोकांना टोपळून घेतले. ओहो, सत्नान कधी करका म्हणजे असते रे माजराक बुट्टी धांपूंगेन करका म्हणजे भावने ते घरात लोकांना मना भितरी सहजानुची निर्माण जाता गेले. दिवस काल केना असे उरतना काल बदलावण जाता वता, परिस्थिती बदलावण जाता वता. अशा न्हू एक दिवस हे बटवा मनी तेंगे घराक सत्ता कद्या तरी येवका आराम नाशिल तिंका. आराम नाशिल का तरी जाले बी उपाय नासतना कश कश की प्रयत्न कन आयलेची जाल्लेरी किती जाऊन गेले तेच दिवसूच तेंगेले माज्यार भायर गेलेले आणि परतून आयलीत ना. माज्यार ना जावंक गेले अर्थात मेल्ले. हांव शब्द सांगूक गेलो ना तुमका. मेल्ले माज्यार. सत्नाक सुरवात करका माज्यार मेल्ले म्हणून लोक दुःखा भितर आसाची. बोटम सत्नाक ते बसलाची. थोडे आराम ना, मन तितले समाधानीचे ना, स्वस्थ ना, तरी सुरवात केले. तेन्ना घरात लोकांनी विचारले बटमा माज्यार धांपून करकाशील न्ही आता माज्यार ना. एक वर्ष पासून ते सुचक उरता काही करशिना आनी माज्यार हाण काही करश. हा हय हय करक करक म्हणले सत्नाक ते पूज जाले. तशी बटम घरा गेलेची तशी चलता उरले. मुखाल वर्ष बटमाल आरोग्य हदा गेले. तेंगेल पोत चित्ता भितर आयलो तो बटपण करचे लागलो. वर्षाप्रमाण हे घराक आनी परतून तो पोत सत्नागत करचे तरी बापायन हाडून दिले. ओची थंय वचून सत्नागत कंदी प्रतिवर्ष तिने करताची. तिने मागून घेतलेले आशिल्ले ते आजी तरी आरोग्य तरी वचून करून यो म्हण सांगले. पोताक बाकी कसले विचार गुतना पाप. तो बापय आराम नाशिल तरी तितले तेगेले मन स्वस्थ नाशिल ते खंयचे बाकी विषय सांगल ना. तो सत्नागत करता आयलो. एक सत्नागत ते पूजे सुरवात केलो. हिंगे घरा भितर माज्यार ना याद उर तुमका. माज्यार आशिल्ले कितें जालें आसा मेल्ले आसा. सत्नागत सुरवात केले. सत्नारायण कथे अर्धा जाता आसा. घरात लोकां भितर कितकी गोंदल अशीच. ते बटून म्हाका संशय सुरवात जाले कितें तुमी गोंदल अशें करून कितें तुमगे तोंड पळोवन घेता उलोवंक येता आसाची. ना कितें ना तुमगेले बापय सत्नारायण कथे करूं येयलतना केन्नाची एक माजराक बुट्टी धांपून करता उरता आशिल्लेची. तुमी तशी कलना न्ही अशी हांवें आमकां थोडे गोंदल जाता आसा. चल्लो हुशार विचार केलो. हा हय पळय ते एक म्हाका गडबडी भितर विसरून गेले. कांय चिंता करनाकाची घे एक माजर घेवन या म्हळें. हिंगे घरा माजर खंय आसा घेवन येवचें. बाजयो घरा वचून एक माजर घेवन येयले. माजर घेवन येवन ताका बुट्टी धांपले. हे पुत्तान तितले कराप न्ही बुट्टी धांपूंक घेवन. बुट्टी धांपचे तितले कराप ना हो पोतू हो बट्टू. थून तो विशेषण अलंकार करून फूल गेलो घातलो. कुंकम मांडलो आणि सत्नारायण पूजा केलो. ते पूज जाल्या नंतर ते एक बुट्टी बेकारचे दाखयलो कडेरी. कितें बटमा ना माजर म्हळ्यार देवा आला मातशें ते ताका घरा भितर दवरून घेता न्ही आमी. मागेले बाप्पा गडबडचे पुरो ताका पूजा करका हय बरें जालें सांगलें बरें जालें म्हण सांगे न्हू. हे बी अशी चलता गेले अशी चलता गेले अशी चलता गेले. प्रायः मस्त काल जाता गेले. अशीच हे कितें परंपरा आशिल्ले बुट्टी घालचे बुट्टी घालून फूल मांडचे फूल घालून पूजा करचे. हे चलता 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 कितले पर्यंत पावले की सांगले री प्रायशः आजूबाजू लोकां सगळे लोकांना माजर मरून गेलेची. आता कितें करचे माती माजर हाण करून घेवन बट्टी तोग घालून पूजा करचे. इतले पर्यंत ते पद्धती पावला म्हणजे आसतरी ते कथा चलता म्हणजे आसतरी आम्ही आता विचार करता आम्ही कितें करता आसा जिवना भितर म्हणून. आम्ही कितें आचार विचार
आमी कितें अनेक कितले रिती रिवाज करता आसाची हे खंय तशी जाण आयलेली न्ही आमकां. हे खंय गुत्तू उरे नाशीची आमकां मेळलेलें न्हय न्ही. म्हणजे थोडे चिंतन करचे अनिवार्यता आमकां आसा. ते बटवामानी त्या माजर अशी सोडल्यार नादला वळ उसोंगेन वता म्हूण सांगे न्हू ताका घाण कल्लाले ते टायमार योग्य आशिल्ले, कर्क आशिल्ले, अनिवार्यता आशिल्ले. माजर मेल्ले बी दुसऱ्या घरा हाडून करचे. दुसरे घर बी ना जालतना माती माजर घावन घेवन न्हू ताका बुटीन आपूण करचे पर्यंत आमी वता म्हणजे आसतरी आमी कितले हुशार म्हणजेले, आमी कितले विचारवंत म्हणजाले, आमी कितले बुद्धिवंत जाले म्हणजाले म्हणजे थोडे विचार करचे अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा. आज मागे समाजात मस्त लोक हांव पळयता त्यांनी आचार विचार दोळ धापून करचे पडचे गेले रे आबा बाबा बाबा खंय देव साक्षात्कार मुखार येता की म्हण म्हाका दिसता उरता एक पट पळयचे गेले रे. कितके एक नमुनेचे आचार कशे येवन गेला असले मस्तितले पद्दती आज हांव मागे समाजा भितर पळयता आसा. थोडे थोडे विशयाचेर चिंतन दवरका, थोडे विशय आमी कळून घेवका म्हणजे बदलाची हे कथा सांगिली आमी. म्हणल्यार आज कितें जाता गेला आमी सगळे लोकची बुट्टी भितर माजराक धांपगेन करता आसले पुजा पद्दत कितें आसा ते अनुकरण करता आयल्याची. तुमकां दिसतले त्या कुटुंबात ना जावचे पुरो म्हणून त्या कुटुंबातलो आमी सगळो आसा जिवंत अजून पर्यंत त्या कुटुंबाक आमी सगळो आयलेलेची. अशें जाणू अजून पर्यंत आमी तसले मूढ नंबिके मूढ आचार मूढ विचार घेवन वता आशिल्ले हे दुरंत न्हय हे. नंतर भितर प्रथमतः एक विशय आमी घेवंक म्हणलेलो आसतली मुंजी विशय. मुंज म्हणजे एक अत्यंत प्रधान जाल्लो तसले संस्कार जावन आसा, अत्यंत व्हड जाल्लो संस्कार जावन आसा. मनुष्य जिवना भितर बदलावन हाडटा आसले एक अद्भुत जाल्लो तसलें कार्य जावन आसा. मुंज जाले नंतर आमी ते चल्लेक द्विज म्हण आपयताचे ताका दुसरा जन्म आयले म्हणून. आता तो सहज जाल्लो तसले कॉमन जाल्लो तसले मनशान उरतना. देव म्हणलें कितें धर्म म्हणलें कितें हांवें कशें उरका कशें चलका मागीर जिवनाची वाट कितें म्हण गेले तसले कळण गेले सामर्थ्य ते चल्ले आयले उरता ताका आमी द्विज म्हणटाचे. म्हळ्यार दुसरा जन्म ताका एक आवयले गर्भांतल्यान जन्म जाल्ले आसल्यार ताका ज्ञानाचे जन्म दिवचे एक व्हड प्रक्रिया म्हण सांगल्यार ते उपनयन संस्कार. अशा न्हू आमगे भारतीय संस्कृती भितर उपनयन संस्काराक मस्तितलें महत्व दिल्लें आसा. ते केन्ना करका कशी करका कशे केले निमित्त चल्लेले भविष्य आमी बदलावण करूं शकताचे म्हणजे बदल अद्भुत चिंतन आमी धर्मशास्त्रा भितर पळयचेक शकताची. तसले कितें उपनयन संस्कार आसा धर्मशास्त्र सहजानुची सांगता वता. जन्मतो गर्भतो वा अष्टमे वर्षे ब्राह्मणम उपनयेत म्हणून. जन्मातन जावो गर्भातनी 8व्या वर्षाक चल्लेक उपनयन करका. कितले पर्यंत करका ते उपनयन आषोडशात 16 वर्ष पर्यंत करका. 16 वर्ष पर्यंत कित्याक ते नियम 8चे डब्बल 16 अशें 8चे डब्बल 16 वर्ष कितें हे कालघट्ट आसा हे कालघट्ट उपनयन करचेक अत्यंत योग्य तसले काल म्हण सांगचे धर्मशास्त्र लोक वर्णने करता वताची. हे एक अद्भुत तसली व्यवस्थे 8 नंतर 16 भितर करका. 16 नंतर करू ज्या वतना म्हणणी गौण पक्ष ते तितले श्रेष्ठ न्ही तेजे परिणाम बी विशेष ना. अशें न्हू 8 प्राथमिक हंत अंतिम हंत 16 वर्षा आमगे शास्त्रकार लोक अद्भुत ज्ञान सांगता वताचे आमकां. हे ब्राह्मणाक सहजानुची 8 वर्षाक सांगल्यार दुसरा एक वर्ग आसा क्षत्रिय वर्ग तिंक उपनयन सांगिल्लें आसा. तिंक उपनयनाची काल आसा 11व्या वर्षाक एकादशे वर्षे. आनी एक दुसरा वर्ग आसा वैश्य वर्ग तिंक उपनयन आसा तिंकी बी करचे आसतली 12व्या वर्षाक करता तिंका. ब्राह्मणाक 8व्या वर्षाक क्षत्रिय लोकांक 11व्या वर्षाक
वैश्य लोकांक 12व्या वर्षाक हे उपनयन करत असल्याक चौकाटाचे विधान. उठलो का डब्बल पासून ब्राह्मणाक 16 वर्ष पर्यंत करू अडना, क्षत्रिय लोकांक 22 वर्ष पर्यंत करू अडना, वैश्य लोकांक 24 वर्ष पर्यंत डब्बल प्रकार करू अडना. हे एक व्यवस्थे. हांगा हे व्यवस्थित सांगतना आमगे म्हालगड लोकांना कित कल आसा, धर्मशास्त्रांना कित कल आसा, 8 वर्षाक जर करचे असतरी गुरु बलपडीचे आवश्यकत ना. कारण कितें 8 वर्ष योग्य तसतं वर्ष चल्ल्याक बुद्धी सामर्थ्य वाढील उरता. देव धर्म करवच्याक, संध्यावनं करच्याक, गायचं जप करत असल्याक प्रभुत्व तिका आयल उरता. म्हणजे बदल कार्यम अबधस्य दार ठेयात. हे 8व्या वर्षा करका म्हणजे निमित्ताने गुरु बलपडीची आवश्यकत ना म्हणजे धर्मशास्त्र सांगता. त्याला 8 नंतर करचे असतरी 16 वर्ष पर्यंत करचे असते नंतर करका गुरु बल पळोवंक गेनु ते चले उपनयन करका. हे धर्मशास्त्राचे एक चौकट. जाल्यार हे कितें चौकट आशिल्ले हे चौकट अशी उरना. नंतर काळा भितरी प्रायः इतलो बदलाव जाता गेले रे की म्हळ्यार एक व्यवस्था येयले 11व्या वर्षाक चले उपनयन करचे ना खंय, कित्याक करचे ना, विषम वर्ष खंय ते आबा हय. नंतर आनी थोड्या कडेन एक पद्दत आयले 12व्या वर्षा करचे ना खंय, कित्याक समवर्ष खंय थंय. पळया हिन्नीच व्यवस्थित करचे. थोडे लोक म्हणले 11 वर्षा करचे ना म्हणून आणि थोडे लोक म्हणले 12 वर्षा करचे ना म्हणून. हे कितें अशी व्यवस्था आयले, हे कितें समाजाक असले भाव आयले म्हणजे चिंतन करचे अनिवार्य ताज्या सगळ्याक आसा. आमगेले गुरु केन्ना म्हणटा उरत आशिल्लेची धर्म न्याय व्यवस्थायाम कारणम बलमेव ही म्हणून. धर्म व्यवस्थित करच्याक आणि न्याय व्यवस्थित करच्याक पयली काळ भितर एक व्यवस्थित चेन आयली खंय त्यामुळे बलिष्ठता. हांव सामर्थ्यवान, म्हाजे कडेन अधिकार आसा, म्हाजे कडेन दुड्ड आसा, हांवें सांगिल्लें खरें, हांवें सांगिल्लें जावका. म्हणजे थोडे डब्बालिके आमी भारतीय संस्कृती पळयताची. तशें अशी जावन कितकी हे दोन व्यवस्था आयलीशी दिसता आसा म्हाका. कोणाक एक श्रीमंतले चल्ल्याक 11 वर्षां मुज करका आशिल्ले करू जालें ना. करू जानाशिल्ले ताणें कितें सांगलें 11 वर्षां करचें ना म्हूण सांगलें ताणें कितें केलें चुकून घेतलें. आनीक कोणाक एकीची 12 वर्षां करका आशिल्ले मुंजी करू जालें ना 12 वर्ष म्हणटा चुकून घेतले. ते प्रचार पडता गेले 11 वर्षां करचें ना खंय, 12 वर्षां करचें ना खंय. 11 वर्ष म्हणजे 20 वर्ष खंय, 12 वर्ष समवर्ष खंय. खंय सांगलें हें, खंयचे धर्मशास्त्र सांगला, खंय उल्लेख केला कोणाक वतना. ना करचें ना म्हणटा न्ही, करचें ना न्ही ते. कडेरी मुखाल वर्ष गुरु बल ना, करच्याची मुखाल वर्ष 16 वर्षां वता. कडे करची केन्ना नंतर करचे. म्हळ्यार प्रायः हे कितें एक अंधानुकरण आसा. हे अंधानुकरण अजून पर्यंत मागे समाजा चलने येता असं सांगचे दुरंत विषय नेवे. हे खंय व्यवस्था ना होते. धर्मशास्त्र खंय उल्लेख करतना की 11 वर्षा करचे ना 12 वर्षा करचे ना म्हणून. धर्मशास्त्र सांगचे नेरजान सांगचे कितें 8 नंतर 16 भितर उपनयन करया, नंतर करचे असले गुरु बल पळोवन करया म्हण सांगचे. व्यवस्थित धर्मशास्त्र सांगता विना हा समवर्ष करचे ना, विषम वर्ष करचे ना म्हणजे उल्लेख खंय धर्मशास्त्र सांगत ना आमकां. जाल्यारी आमकां तरी कोणके एक व्यक्तीन सांगिल्ले की ते एक वाक्य आसा ते सिद्धांत कळून घेवन अजून पर्यंत आमी 11 वर्ष करचे ना, 20 वर्ष करचे ना, समवर्ष करचे ना म्हणजे कितें एक मनोगत दवरून घेवन जीवन करता आयल्याची हे कितले पर्यंत योग्य म्हणजे चिंतने आज आमी कर केला. कशी माजराक बुट्टी धांपूंक गेनो त्याने सत्नागत केलेले की तशी आम्ही बेची आज तशी करता असं म्हणले नेवे. धर्मशास्त्राची व्यवस्थित गुत्नाशी आम्ही करता असं म्हणले नेवे. माजरा बुट्टी खायच्या विषयी सत्नागत येते प्रयोग येते ना. जाल्यार अंधानुकरण कशी करता गेल्याची तशीच हे बी अंधानुकरणाची खंय सांगिल्लें आसा धर्मशास्त्रा भितरी, खंय उल्लेख केला आसा धर्मशास्त्रा भितरी. कोणाक वतना जाल्यार एक वाडीक येवन गेले 11 वर्षा करचे ना म्हण सांगले, 20 वर्ष म्हण सांगले, 12 वर्ष समवर्ष म्हण सांगून जाले, 14 वर्ष समवर्ष म्हण जाले, 13 वर्षाला गुरुबल मेळटना म्हण जाले. अशुट जावंक न्हू हे कितें उपनयन काल आसा मुखार वत्ता गेला असं म्हण सांगचे एक व्हड दुरंत विशय जावनाशिल्ली तसली एक स्थिती आज आमी पळयता आसाची.
प्रायशः ही एक किती स्थिती असा बदलावण जावकार धर्मशास्त्रकार लोक व्यवस्थित करत असताना एक अद्भुत चिंतन दवन व्यवस्थित करताची 8 वर्ष किती असा हे चैडाक उपनयन करचे योग्य तसलं काल हंगा मस्तित्व विमर्श करचे आवश्यकत ना कारण 8 वर्ष भितरी चैडाल बुद्धी बेळवण गेल्लो उरता बापाय हांवें सांगिले कण घेवपाचं सामर्थ्य आयलं उरता संध्या वंदने गायत्री जप करचे एक अद्भुत त्याला तसले एक विशेष शक्ती तेंचे कडेन प्राप्त जाल्लो उरता अशें 8 वर्षां करचे जाल्यार ಒಟ್ಟು लोकांल चेडाकची ಹೆಚ್ಚಿನ ಮನಿ उरता म्हण सांगू जावत ना आमी जिवना भितर थोड्या लोकांल चेडाली बेळवणिगी स्लो उरता ಒಟ್ಟು लोकांक 8 वर्षाचे तितली बुद्धी जाता तिने करू शकताची म्हण सांगू जावत ना थोड्या लोकांक 9 वर्ष येवचे पुरो थोड्या लोकांक 10 वर्ष येवचे पुरो थोड्या लोक 11 वर्षाक आमी सांगिल्ले कणगेन करता तसले सामर्थ्य येवचे पुरो अशें धर्मशास्त्रकार कितें करताची 8 नंतर 16 वर्ष पर्यंत उडोवन व्हरताची म्हळ्यार 8 वर्षां करया चल तर तुमगे उतर ऐकूंक न्हू करो सामर्थ्य असलेली जर त्यांना ते करचे सामर्थ्य ना त्यांनी थोडे मुखार घालया आता थोडे चेड उरताची लिगाडी करता उरताची गलाटी करता उरताची बापा म्हणून उतर ऐकता उरतना तसलं चेड आहे तरी तुम्ही उपनयन कन करची किती असा जर त्यांनी संध्यावन करतना गायत्री जप करतना त्या बद्दल त्यांना आसक्ती ना म्हणजे असतली कन किती प्रयोजन ते अशें कितें करता आमगे धर्मशास्त्र त्याक थोडे मुखार व्हरचे अर्थात त्याका स्वतः प्रज्ञ येवंगेनो ज्ञान येवंगेनो त्याने करता सामर्थ्य त्याक सहजानोची 8 नंतर 16 वर्ष पर्यंत एक त्याक अवधी दिता हे संदर्भ भितरी तुम्ही तेगेली एक सामर्थ्य पळोवंगेन करया म्हणटा कळंगेनो त्याक एक योग्य दिशा आमगे भालगड लोक आमकां दिताची जाल्यार आज दुसरो एक दुरंत कितें गुतोस तुमकां दुसरो एक दुरंत म्हण सांगल्यार चेडा मस्त गलाटी करता आसल्यार सहजानोची बाप्पा माने ज्योतिषी कडेन की स्वामीजी कडेन वताची स्वामीजी ज्योतिशी सांगताची तुगे चल्लेक एक मुंज बांदी तो सुमू जाता म्हण चेल्ले मुंज बांधताची गलाटाने जास्त करता होता कडे हिनी सांगचे स्वामीजी तुम्ही सांगिले मुंज करी म्हण लक्ष गटले खर्च करून कलवो आणि जास्त आता गेलवो काय सांगले देवा शक्ती ताका मेळ्ळ्यानी परतून म्हण मुंजी खाल्ली तुम ताका आणि देवा शक्ती मेळ्ळें म्हणजे मुंजेक गलाट केम करचे सामर्थ्य असा संबंध असा कितरी ताका ताळमेळ आसता कितरीची ताका ताळमेळ ना हो ताका तशी म्हणू मुंज जाल्या नंतर मनुष्य सुधारतना म्हणणे सुधारता केन्ना सुधारता दिवसाच संध्यावन करता गेले असल्यार दिवसा गायत्री जप करता गेले असल्यार सुधारता ज्योतिषीनी स्वामीजीनी मुंज करी म्हणजे भितर अर्थ मुंज करून सोडची न्ही दिवसा ताका संध्यावन करता तुम्ही लायका दिवसा त्या गायत्री जप करता तुम्ही लायका तुम्ही किती करताची ज्याने मी घांग गे ना आम्ही करता अर्थले म्हणटा कोण घेताची त्याक तशी सो सोडताची त्यांना कशी बदलावून जातालो तो त्यांना तो बदलावून जावचे शकत ना तो आशेल तशी उरतालो अशान तुम्ही त्यांना ज्योतिषीक दोष दिवचे स्वामीचे दोष दिवचे चिव की तुम्ही तशी करू जावत ना मून जावचे भितर बदलावून जात असलेली प्रायशः जग तशी उरत नाशिले जगत कितके जाणवत आशिले मून जाल निमित्त बदलावण जावत ना मून जाल नंतर आम्ही किती गायत्री जप करताची संध्यावन करताची बापा यावे पांये पडताची बऱ्या वाटेक आम्ही बऱ्या वाटेक आम्ही चलताची त्यांना मात्र बदलावण जाता म्हणजे सत्य आम्ही आजी अर्थ घेऊ केला प्रायः आमगेले गोरू केन्ना म्हणटा उरतशिलेची सहजानूची आम्ही केन्ना कोणाक तरी आरोग्य सुमोन असताना आमगे कडेन आयले आम्ही कितें म्हणटाची डॉक्टर कडे वचचे रे म्हणटाची सहजान म्हणचे ते आरोग्य बरें ना म्हण आयले रे सहजान कितें म्हणचे डॉक्टर कडेन टाकी रे डॉक्टर कडेन वयचे आराम जाता तुका डॉक्टर वचचे भितर आराम जाता केन्ना मनुष्याक ना डॉक्टरान गेल्या नंतर डॉक्टर खंयची गोळी दिता की ते गोळी दिवसा घेतल्या मात्र ताका आरोग्य सुधारता तुवें ना डॉक्टरान वचचे भितर तरी आरोग्य जाता आरोग्यवंत केला तरी आ डॉक्टर बरं खाली बस कशिलेची तशी जाता केन्नाची ना तशीची उपनयन करचे भितर बदलावण जावत ना उपनयन केल्या नंतर उपनयन कितें उपदेश दिल्लो आसा ते पद्दती आचरण करता गेल्या मात चेड सुधारता वता विना
नाजाल्यार सुदारतना हो. जाल्लेरी आमगे मना एक भावना आसा उपनेन करचे भितर कितली बदलावण जाता वता म्हणून. तशी न्हय. उपनेन करचे भितर बदलावण जावूच ना म्हणनी ते बदलावण जावूं कशें उरलेली ते चल्लेली योग्य ते उरका. ते म्हळ्यार कितें दिवसा संध्या हांव करता तसलें एक सामर्थ्य जे भावने भक्ती भितर निर्माण जाल्लो उरका. ते निर्माण जावचे खातीर ते आमगे धर्मशास्त्र वेवस्था करता. 8 नंतर 16 भितर त्या केन्ना तो सामर्थ्यवान जाता. तो चल्ला केन्ना योग्यतावंत जाता तेन्ना तुमी ताका उपनयन करया म्हणून. केन्ना त्या नवनीचे स्थिती भितर तो चल्ला तो उपनयन करताची तेन्ना तिगे जीवन बदलावण जाता अशी स्थिती आमी पळोवचें मेळटा. अशें जावंक न्हू हे कितें उपनयनाची प्रक्रिया आसा. हे उपनयन प्रक्रिये भितर विशम समवर्ष म्हणजे कितें भावना आसा ते भावने आमी दूर करपाची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा म्हण सांगचे खातीर हे एक चिंतन आज आमी तुमी म्हाका दवरचेक प्रयत्न करता आसाचे. अर्थात समवर्ष विशम वर्ष हे कांय घेयना नाकात. आमगेले गुरू कडेन गेलतना आमगेले गुरू हांसता सांगलेची हे कसलो तुमगे समाजाची परिस्थिती इश्ट श्रेष्ठ समाजान हे कसले विचाराचे तुमी सगळे लोकांची मुखार वता आसाची म्हणून. प्रायः तशी तिने गेल्यार चूक म्हण नाही त्याला कोणकी सांगे शब्द ऐकून घे न्हू आम्ही बी तशी करता समजायला असले चूक म्हण जाता. अशान योग्य तसली व्यक्ती विचारून घे न्हू कितें कले बरे कसले कले बरे कशी कले बरे कळण घे न्हू. जर आम्ही धर्मशास्त्र अनुष्ठान केले तेन्ना तेजे एक विशेष परिणाम आमकां मेळचे शकता. ना अशी उद्देरी बुट्टी तो गुमाच्या धांपूंक घे न्हू पूजा कलशीची आंबेच तशीच धर्म अनुष्ठान कलशी आत्विना धर्मशास्त्राचे रहस्य गळगेजेच असते एक फल आमकां मेळचे शकत ना. अशा न्हू थोडे एक परिवर्तन करून घेऊ का थोडे एक बदलाव होणार का आम्ही थोडे विचारवंत जाऊ का. दैवानुग्रहा निमित्त हे पटी एक विशेष योग आसा आमकां. मुखालचे मे एप्रिल पर्यंत हे पटी गुरू तिगले उच्च राशी भितर बसून आसा कर्क राशी भितर बसून आसा. अशी जावंक न्हू प्रायः हे संदर्भा भितर जर कोणा तरी चेडा मुंज कर काम जालें असलें न्ही ना पयलीं करलें मुंजी थोडे चुकून गेला आसा आतां मुंज करचे अनिवार्यता समजालें असलें न्ही तिंका सामान्यान एप्रिल पर्यंत गुरु बलपडीचे अनिवार्यता खंय दाखोवन दिवंक ना धर्मशास्त्र. थंय सांगता उच्च जावन तरी गुरू उरलेली त्याने गुरु बलपडीचे वश करतना कारण कितें गुरू उच्च राशी भितर उरता तेगेले गुरू अनुग्रह उठलो का मेळटा उरता अशा उपनयन कार्यक्रम आमी यथावत करूं उचित म्हणून. तसले एक अवकाश 12 वर्षा एक पट मात्र आमकां ते येता ते बी 1 वर्ष काल येता. आतां गुरूनी उच्च राशी प्रवेश करून जून 1 तारखेक प्रवेश जालो मुखार मे पर्यंत तो थंय उरता. अशा न्हू हे वर्ष उपनयन करता तसले लोकांक एक विशेष तसले गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणीत आमी उठलो का उपनयन करचे एक अवकाश आसा. अशें आमगे न्हू हे कितें उपनयन म्हणचे आसा 8 नंतर 16 भितर सांगितले तसले एक वेवस्थे हांगा विशम वर्ष प्रश्न ना जाल्यार आमी कितें चूक मना भावन दवरूंक आसाची ते थोडे बदलावण करून घेवका. चेडाक आमी सांगितले तसले आयकूंक घे न्हू संध्या हांव करता तसली कितें व्यक्तित्व निर्माण जाता तेन्ना ताका उपनयन करून घेवन दिवसा संध्या हांव करचें लायका तेन्ना मात्र एक समाज परिवर्तन जावचेक ते चेडा जिवना भितर विशेष तसले बदलावण जावचेक शकता. अशा न्हू आमी सगळे लोकूची तसले कार्या भितर प्रवृत्ती या अंधानुकरण आमी करतनाका कोण कितें सांगताची म्हण आमी तें पालन करतनाका आमी विचारवंत या आंबेची चिंतन करया कशी करता कशी केले बरे खंयचे योग्य खंयचे धर्म हे कळण तरी केलेली प्रायशः आमी सगळे लोकांची जिवना भितर बदलाव जावची शकता.